वेलकम टू द इझी लर्निंग अकॅडमी फ्रेंड्स. MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिम्सच्या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्सला आपण आजपासून सुरुवात करत आहोत. यामध्ये 4 टॉपिक्स जे सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते आपण चारी टॉपिक्स कव्हर करणार आहे. 15 जूनपर्यंत एक्सपेक्टेड आहे की आपला सिलेबस कव्हर होईल व त्यानंतर आपण रिव्हिजन व क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तसेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणार आहे. तर जे 4 युनिट्स आहेत ते आहे DC सर्किट्स, AC सर्किट, 3 फेज सर्किट आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. DC सर्किटमध्ये मेनली जे क्वेश्चन्स येतात ते सर्किट ॲनालिसिसवरती असतात. सर्व जे दिलेले आहेत किर्चॉफ्स लॉज, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन, सुपरपोजिशन थेरम, थेव्हनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, हे जरी खूप जास्त टॉपिक वाटत असले तरी हे टॉपिक समजायला खूप इझी आहेत आणि न्यूमरिकल असल्यामुळे फक्त फॉर्म्युला एकदा तुम्ही पाठ केला की तुम्हाला 100% जे मार्क्स मिळतात ते कुठेही जाणार नाहीत. तसंच AC सर्किटमध्ये सिंगल फेज AC सर्किट दिलेले आहेत. त्यात सिंगल फेज ॲनालिसिस हे फार सिंपल असतं. जर तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर त्यामध्ये पण 10-15 फॉर्म्युलेज आहेत. तेवढे जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तिथे येणार नाही. 3 फेज सर्किट समजायला थोडेसे मुलांना अवघड जातात कारण की त्यांना सिंगल फेजच माहीत नसतं. जोपर्यंत तुम्ही सिंगल फेजचा कन्सेप्ट पूर्ण स्टडी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला 3 फेज सर्किट कधीच समजणार नाही. एकदा की आपण सिंगल फेज AC सर्किट कव्हर केलं की 3 फेज समजायला तुम्हाला फार इझी जाईल. त्यामध्ये 2-3 फक्त फॉर्म्युला आहेत, तेवढे जर तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन त्यावर सॉल्व्ह करता येईल. आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जो आहे त्यामध्ये सिलेबस जरी थोडा व्हास्ट असला तरी आपण जे एक्झामला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत आणि त्याची लेवल जी आहे त्यानुसार तो सिलेबस कव्हर करणार आहे. आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पण समजायला खूप सोपं आहे. एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारला जातो आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही त्याचा अभ्यास चांगला केला तर तुम्हाला 9 ते 10 मार्क्स इझिली मिळू शकतात की जे आजपर्यंत तुम्ही सोडून देत आलेले होतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपले जे लेक्चर्स आहेत ते रेग्युलरली फॉलो करायचे आहे आणि त्यावरती बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे. ते क्वेश्चन पण मी तुम्हाला देत जाईल. तर आजपासून आपण DC सर्किट स्टार्ट करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स बिगिन. आज आपण सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस बघणार आहात. जेव्हा तुम्हाला कुठल्याही न्यूमेरिकल DC सर्किटवरती सॉल्व्ह करायला येईल त्यामध्ये तुम्हाला मेन जी गोष्ट असते ती आहे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढता यायला पाहिजे. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर तुम्हाला काढता आला तर कुठलंही सर्किट तुम्ही विदिन 30 सेकंड सॉल्व्ह करू शकतात. त्यासाठी तुम्हाला सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस माहीत पाहिजे. तर आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. इथनंच आपण सुरुवात करून सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सपर्यंत जाणार आहोत. तर व्होल्टेज काय असतं बघा, तुमच्या समोर 2 कंटेनर आहेत. मी मागच्या लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं होतं. तर या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, व्होल्टेज. आणि त्यामुळे जे फ्लो होणारा वॉटर आहे त्याला काय म्हणतात, करंट. आणि त्याला जे अपोज करेल, पाण्याला काय अपोज करतं, विस्कॉसिटी. पण इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये काय अपोज करतं, रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स काय करतो, करंटला अपोज करतो. तर व्होल्टेजमुळे काय होतं, करंट फ्लो होतो. करंट कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, व्होल्टेजला. हा काय आहे, ओहम्स लॉ. आणि जो करंट आहे तो काय आहे, रेजिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर करंट काय होतो, डिक्रीज होतो. तुम्ही जर मागचा आपलं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला या कन्सेप्ट समजायला खूप इझी जातील. जर नसेल बघितलं तर ते लेक्चर तुम्ही पहिले बघा, कारण की त्याशिवाय तुम्हाला हे लेक्चर समजणार नाही. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, कंटेनर 1 फुल्ली फिल्ड आहे, कंटेनर 2 एम्प्टी आहे. तर वॉटर कुठनं फ्लो होईल, कंटेनर 1 टू कंटेनर 2. आणि आता का फ्लो स्टॉप झाला आहे, कारण दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स काय झाला आहे, 0 झाला आहे. करंट हा कुणाला प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल पोटेन्शियल डिफरन्सला. पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला तर करंट पण काय होईल, 0 होईल. आता आपण या सर्किटमध्ये फक्त चेंज करू, यामध्ये एक रेजिस्टन्स ॲड करू. तर ते बघितल्यावर तुम्हाला काय दिसेल, हा रेजिस्टन्स काय करेल, यामधनं फ्लो व्हायला पाण्याला जागा आहे का, नाही. त्यामुळे रेजिस्टन्स काय करतो, फ्लोला म्हणजे करंटला काय करेल, अपोज करेल. तर या रेजिस्टन्समुळे करंट काय होईल, अपोज होईल. करंटला अपोज होते म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. करंट हा रेजिस्टन्सला काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जितका रेजिस्टन्स इन्क्रीज होईल तितका करंट काय होतो, डिक्रीज होतो. तर या रेजिस्टन्समुळे करंट काय होईल, डिक्रीज होईल. त्यामुळे बघा आता फ्लोचं रेट काय होईल, स्लो डाऊन होईल. का, कारण हा रेजिस्टन्स काय करतोय, त्या फ्लोला अपोज करतोय. आता आपण यामध्ये एक चेंज करू, अजून एक रेजिस्टन्स याच्या सिरीजमध्ये ॲड करू. तर यावरनं तुम्हाला काय ॲनालिसिस होईल की काय होईल, या R2 ॲड केल्यामुळे जो करंट आहे त्याला कोण कोण अपोज करेल. आता पहिले फक्त R1 करत होता, आता काय होईल, तो करंट R1 मधनं पास होऊन परत R2 मध्ये जाईल, म्हणजे त्याला सेकंड अपोजिशनला सामना करावा लागेल. तर R1 मधनं जो करंट होईल त्याला पण R2 काय करेल, अपोज करेल. त्यामुळे इफेक्टिव्ह जो रेजिस्टन्स आहे आणि अपोजिशन आहे ते काय होईल, इन्क्रीज होईल.
त्यामुळे या दोघांच्याही रेजिस्टन्समुळे काय होईल, करंटची व्हॅल्यू अजून कमी होईल. का? कारण की पहिले काय होतं, फक्त R1 अपोज करत होता, आता कोण अपोज करत आहे, R2 पण अपोज करत आहे. त्यामुळे काय होईल, करंटला अपोजिशन इन्क्रीज होईल आणि करंट काय होईल, डिक्रीज होईल. त्यामुळे बघा आता फ्लो काय झाला आहे, परत स्लो डाऊन झाला आहे. का स्लो डाऊन झाला आहे? कारण की इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. तर या एक्झाम्पलवरून आपण काय इन्क्लुजन काढू शकतो की रेजिस्टन्स जर दोन सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्यांचे रेजिस्टन्स काय होतात, ॲड होतात आणि इफेक्टिव्ह जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो काय असतो, दोघांची ॲडिशन असतो. का? कारण करंटला पहिले R1ला फेस करावं लागेल, नंतर R2ला फेस करावं लागेल. त्यामुळे करंटला जे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे ते काय होईल, इन्क्रीज होईल. तर या एक्झाम्पलवरून आपण काय कन्क्लुजन काढलं आहे की दोन रेजिस्टन्सेस जर सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्यांची जी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असतो, R1 प्लस R2. 3 असते तर काय झालं असतं, R1 प्लस R2 प्लस R3. जर 4 असते तर काय झालं असतं, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. जितके रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे त्यांची टोटल रेजिस्टन्स काय असतो, चौघांची ॲडिशन असतो. तर नेक्स्ट बघा काय आहे, करंट इन द सिरीज सर्किट इज कॉन्स्टंट. बघा जो करंट R1 मधनं पास झालेला आहे तोच पुढे जाऊन R2 मध्ये जाईल व कंटेनर 2 मध्ये जाईल. बरोबर आहे की नाही? जो करंट R1 मध्ये येईल, कंटेनर 1 मधनं करंट कुठे जाईल, पहिले R1 मध्ये, R1 मधनं कुठे जाईल, R2 मध्ये, आणि R2 मधनं कुठे जाईल, कंटेनर 2 मध्ये. त्यामुळे या टोटल सिस्टीममध्ये करंट काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे सिरीज सर्किटमध्ये करंट काय असतो, कॉन्स्टंट असतो. हा नेहमी पॉईंट लक्षात ठेवा. कधी कधी एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन येतात की सिरीज सर्किटमध्ये काय कॉन्स्टंट असतं. तर सिरीज सर्किटमध्ये करंट नेहमी कॉन्स्टंट असतो आणि पोटेन्शियल ड्रॉप काय असतो, डिफरंट असतो. दोघांच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय असेल, डिफरंट असेल. का? कारण ओम्स लॉचं स्टेटमेंट बघा काय आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. म्हणजे I इज इक्वल टू V अपॉन R. याला आपण रिअरेंज केलं तर काय होईल, V इज इक्वल टू IR येईल. तर रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू जास्त आहे त्याचा अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असेल, जास्त असेल, आणि ज्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी आहे त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असेल, कमी असेल. का? कारण की व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे, V इज इक्वल टू IR. दोघांमध्ये करंट काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपला I काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि जो आपला रेजिस्टन्स आहे ते दोघांचं काय आहे, R1चा R1 आहे, R2चा R2 आहे. त्यामुळे दोघांच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ड्रॉप काय असेल, डिफरंट असेल. ज्याचा रेजिस्टन्स जास्त त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असेल, जास्त असेल. हे आपण पुढे नंतर डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर नेक्स्ट आपण बघूया पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस. तर यामध्ये बघा काय आहे, सेम एक्झाम्पल परत बघा. कंटेनर 1 फिल्ड आहे, कंटेनर 2 एम्प्टी आहे. त्यामुळे फ्लो कुठनं होईल, कंटेनर 1 मधनं कंटेनर 2 मध्ये, आणि त्याला फ्लोला काय म्हणतो आपण, करंट म्हणतो. तर बघा इथनं फ्लो झाला, R1 मधनं इथला करंट फ्लो झालेला आहे. तर एक एक्झाम्पल कन्सिडर करा की R1 मधनं 1 एम्पियर करंट फ्लो होऊ शकतो. किती करंट फ्लो होऊ शकतो, R1 मधनं 1 एम्पियर करंट फ्लो होऊ शकतो. तर इनकमिंग आणि आउटगोईंग करंट किती असेल, जर इथनं 1 एम्पियर फ्लो होऊ शकतो तर येणारा करंट पण किती असेल, 1 एम्पियरच असेल, आणि जाणारा करंट पण किती असेल, 1 एम्पियर असेल. का? कारण हे तिन्ही पण काय आहे, एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे. आणि आपण मागे काय बघितलं आताच, सिरीजमध्ये करंट काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता आपण या सर्किटमध्ये फक्त एक चेंज करू की इथे R2 रेजिस्टन्स याला पॅरललमध्ये कनेक्ट करू. तर आता काय होईल बघा, पहिले R1 मधनं फक्त 1 एम्पियर करंट जाऊ शकत होता. आता R2 आपण कनेक्ट केलेलं आहे की ज्यामधनं 2 एम्पियर करंट फ्लो होऊ शकतो. तर दोघांमध्ये रेजिस्टन्स कुणाचा कमी किंवा कुणाचा जास्त असेल, तर R2 मधनं काय आहे, 2 एम्पियर करंट फ्लो होऊ शकतो. R1 मधनं काय आहे, 1 एम्पियर करंट फ्लो होऊ शकतो. तर रेजिस्टन्स हा करंटला काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ज्याचा रेजिस्टन्स जास्त त्याचा करंट कमी, आणि ज्याचा करंट जास्त त्याचा रेजिस्टन्स काय असतो, कमी असतो. तर R2 मधनं फ्लो होणारा करंट काय आहे, 2 एम्पियर आहे. त्यामुळे R2 मधला फ्लो होणारा करंट हा जास्त आहे. त्यामुळे R2 ची व्हॅल्यू काय आहे, कमी असेल. समजतंय? या दोघांमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू कोणाची कमी असेल, R2 ची. का? कारण R2 मधनं फ्लो होणारा करंट काय आहे, जास्त आहे. तर आता बघा करंट किती आहेत, 1 एम्पियर R1 मधनं फ्लो होऊ शकतो. R2 कनेक्ट आपण पॅरलल केला आहे त्यामुळे त्यातमधनं पण 2 एम्पियर करंट फ्लो होईल. तर टोटल करंट किती येईल, 1 + 2 म्हणजे 3 एम्पियर करंट इनकमिंग असेल, 3 एम्पियर करंट आउटगोईंग असेल. यातला R1 मधला करंट इन्क्रीज झाला आहे का, नाही. का? कारण R1 मधने जो पहिले 1 एम्पियर जात होता तोच जातोय. फक्त R2 जो आपण पॅरलल कनेक्ट केलेला आहे त्यामधून 2 एम्पियर करंट फ्लो होतोय. त्यामुळे टोटल करंट किती झाला आता, 3 एम्पियर. त्यामुळे इथे टोटल करंट काय झाला, इन्क्रीज झाला आहे. जेव्हा R1 होता फक्त तेव्हा किती होता, 1 एम्पियर होता. आता किती झाला आहे, 3 एम्पियर झाला आहे.
जर करंट इन्क्रीज झाला याचा अर्थ रेजिस्टन्स काय झालाय, डिक्रीज झालेला आहे. त्यामुळे जर रेजिस्टन्सेस आपण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स डिक्रीज होतो. या R2 मुळे R1ची व्हॅल्यू डिक्रीज होत नाही. फक्त काय होतं की R1 आणि R2 पॅरललमध्ये कनेक्ट केल्यामुळे करंटला 2 पाथ निर्माण होतात. पहिला पाथ काय आहे R1, तिथनं किती जाईल 1 एम्पियर. सेकंड पाथ काय आहे R2, तिथनं किती जाईल 2 एम्पियर करंट तिथनं फ्लो होईल. त्यामुळे इक्विव्हॅलंट करंट किती झाला 3 एम्पियर. त्यामुळे आपला करंट काय झाला आहे इन्क्रीज झाला आहे आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती काय झालेली आहे डिक्रीज झाली. त्यामुळे जर रेजिस्टन्सेस पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले तर त्यांच्या इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय होतो डिक्रीज होतो. तर याचे जे प्रॉपर्टीज आहेत पॅरलल सर्किटच्या त्या बघा. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन पॅरलल सर्किट इज लेस दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. म्हणजे R1 आणि R2 या दोघांचा जो रेजिस्टन्सचा कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशनचा, याचा रेजिस्टन्स हा R1 किंवा R2 या दोघांच्या व्हॅल्यूपेक्षा काय असेल नेहमी कमीच असेल. का कमी असेल, फक्त R2 मधनं करंट किती फ्लो होतोय बघा 2 एम्पियर करंट फ्लो होतोय आणि R2 आणि R1 जर दोघांना पॅरललमध्ये कनेक्ट केले तर 3 एम्पियर करंट फ्लो होतोय. दोघांच्या करंटपेक्षा इक्विव्हॅलंट करंट किती आहे जास्त आहे. त्यामुळे दोघांच्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूपेक्षा इक्विव्हॅलंटची रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय राहील नेहमी कमीच राहील. तसेच नेक्स्ट काय बघा, करंट थ्रू द रेजिस्टन्स मे बी डिफरंट. आता बघा R1 मधनं किती करंट फ्लो होतोय 1 एम्पियर आणि R2 मधनं किती फ्लो होतोय 2 एम्पियर. का, कारण R2चा रेजिस्टन्स काय आहे कमी आहे. तर दोघांमधली करंटची व्हॅल्यू सेम आहे का, नाही. दोघांची करंटची व्हॅल्यू काय असू शकते डिफरंट असू शकते. का डिफरंट असू शकते, कारण की ज्याचा रेजिस्टन्स जास्त असेल त्याचं करंट कमी असेल, ज्याचा रेजिस्टन्स कमी असेल त्याचा करंट जास्त असेल. आणि व्होल्टेज अक्रॉस ऑल रेजिस्टन्सेस इज सेम. बघा दोघांना जो कनेक्शन आहे ते काय आहे एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे जितका पोटेन्शियल R1च्या अक्रॉस असेल तितकंच पोटेन्शियल कोणाच्या अक्रॉस असेल R2च्या अक्रॉस. जेव्हा बिल्डिंगला आपण कनेक्शन करतो वॉटर कनेक्शन तर कुठे पोटेन्शियल वेगवेगळं असतं का, पॅरलल कनेक्ट केल्यावरती दोन जर पाईप तुम्ही वरती टँकपासून ग्राउंडपर्यंत कनेक्ट केले तर दोघांचं पोटेन्शियल काय राहील सेमच राहील. का, कारण दोघं काय कनेक्ट केलेले पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतात. तसेच इथे रेजिस्टन्समध्ये काय आहे दोघं पण यांचं इनकमिंग आणि आउटगोईंग काय आहे सेम पॉईंटला कनेक्ट केलेलं आहे. त्यामुळे या दोघांमधलं पोटेन्शियल डिफरन्स काय असतं सेम असते, व्होल्टेज काय असतो सेम असतो. आणि याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. हा R इक्विव्हॅलंट काय आहे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ बोथ द रेजिस्टन्सेस. तर हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल 1/R इक्विव्हॅलंट. आपण या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय होईल मग R1 प्लस R2 अपॉन R1 इंटू R2. आपण इथे काय केलं आहे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे R इक्विव्हॅलंट. आपण काय फाइंड आउट केलं आहे 1/R इक्विव्हॅलंट. तर R इक्विव्हॅलंट करण्यासाठी काय करावं लागेल या इक्वेशनचा इन्व्हर्स घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरला डिनॉमिनेटर करावं लागेल, डिनॉमिनेटरला न्यूमरेटर करावं लागेल. तर R इक्विव्हॅलंटची फॉर्म्युला काय येईल मग R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. सिरीजमध्ये इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. आणि पॅरललमध्ये काय फॉर्म्युला आहे दोन रेजिस्टन्ससाठी R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. इथे जर तिसरा रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केलेला असता तर आपण या इक्वेशनमध्ये काय चेंज झाला असतं, जो 1/R इक्विव्हॅलंटचा जो आपला फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला, तर हा बघा हा जो फॉर्म्युला आहे फक्त आपण यामध्ये चेंज केला असता. इथे जर R3 असता तर आपण काय केलं असतं 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 केलं असतं. समजलंय, जितके पॅरललमध्ये असतील तितके पुढे कंटिन्यू होत जातात. सिरीज आणि पॅरललचे फॉर्म्युले समजले. आपण आता यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा ट्राय करू. फर्स्ट एक्झाम्पल बघा, कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अँड करंट इन गिवन सर्किट. जे सर्किट आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आणि करंट. पहिले कुठलंही सर्किट सॉल्व्ह करताना एक बघायचं की सिरीज कनेक्शन आहे की पॅरलल कनेक्शन आहे, कारण दोघांचे फॉर्म्युलेस काय आहेत वेगवेगळे आहेत. सिरीजचा फॉर्म्युला काय आहे R1 R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आणि पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे दोन रेजिस्टन्सेससाठी R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. तर इथे काय आहे कनेक्शन काय दिसतंय तुम्हाला, आपण बघितल्यानंतर काय दिसतंय करंटला एकच पाथ आहे. त्यामुळे इथे करंट काय आहे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे हे सर्किट काय आहे सिरीज कनेक्शनचं सर्किट आहे. दिसतंय ना. सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे सर्किट ओळखायला खूप सिंपल असतात. करंट जर सेम असेल तर सर्किट काय आहे सिरीज आहे आणि करंटला जर दोन पाथ असतील तर सर्किट काय आहे पॅरलल आहे.
समजतंय? तर इथे काय सर्किट दिसतंय आपल्याला, हे सिरीज कॉम्बिनेशनचं सर्किट आहे आणि सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय इक्विव्हॅलेंटचा, आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. जर R4 असतं तर काय असतं, प्लस R4. आता किती आहे इथे रेजिस्टन्स 3. तर आर इक्विव्हॅलेंट करायचं असेल तर फॉर्म्युला काय वापरायचा मग, फक्त R1 प्लस R2 प्लस R3. R1 काय आहे 50 ओहम, R2 किती आहे 60 ओहम आणि R3 किती आहे 70 ओहम. जर आपण या तिघांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढला तर तो काय असेल, आर इक्विव्हॅलेंट असेल. तर बघा या तिघांची ॲडिशन काय येईल 180 ओहम्स. तर हाच आहे आपला आर इक्विव्हॅलेंट. आता आपल्याला नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, करंट. करंट कुठल्या लॉनुसार आपण फाइंड करणार, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे, V इज इक्वल टू आय आर किंवा I इज इक्वल टू V अपॉन आर. तर इथे व्होल्टेज किती गिवन आहे बघा, बॅटरीचं व्होल्टेज इथे गिवन आहे 230 वोल्ट, 230 वोल्ट. तर व्होल्टेज आहे 230 वोल्ट. आर इक्विव्हॅलेंट आपण फाइंड केलेला आहे, किती आहे 180 ओहम्स. तर 230ला आर इक्विव्हॅलेंटने डिवाइड करायचं आणि 1.28 एम्पियर हा करंट यातनं फ्लो होईल. तर इथे बघा आपण आर इक्विव्हॅलेंटने का डिवाइड केलं, तर त्यांचा फॉर्म्युला काय आहे, व्होल्टेज अपॉन आर. आर काय आहे, टोटल रेजिस्टन्स अक्रॉस द सर्किट. टोटल रेजिस्टन्स किती आहे 50 प्लस 60 प्लस 70. तर याचं कॉम्बिनेशन किती येईल 180 येईल. रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय आहे ओहम्स आणि करंटचा सिम्बॉल काय आहे एम्पियर्स. व्होल्टेजचा काय होता वोल्ट. समजलंय? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कॅल्क्युलेट आर इक्विव्हॅलेंट अँड करंट आय. बघितल्या आपल्याला काय दिसतंय, तिन्ही रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहे. का, कारण तिघांचं स्टार्टिंग पॉईंट पण सेम आहे, एंडिंग पॉईंट पण तिघांचं रेजिस्टन्सचं काय आहे सेम आहे. त्यामुळे या तिघांचं अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल सेम असेल आणि करंट काय असेल वेगवेगळं असेल. का, करंटला 3 पाथ आहेत. एक करंट पाथ काय आहे, एक 50 एम्पियर ओहममधनं जाऊ शकतो, दुसरा 60 ओहममधनं आणि तिसरा 70 ओहममधनं. त्यामुळे इथे किती करंट असतील, 3 करंट असतील. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, करंट आय, टोटल करंट म्हणजे या तिन्ही करंटची ॲडिशन आणि आर इक्विव्हॅलेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. तर करंटचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर इक्विव्हॅलेंट. त्यासाठी आपल्याला पहिले काय फाइंड करावं लागेल, आर इक्विव्हॅलेंट फाइंड करावं लागेल. पॅरलल कॉम्बिनेशनचं बघितलं होतं तेव्हा काय बघितलं होतं, पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. तर हे फक्त दोनच रेजिस्टन्सेससाठी आहे. तिसऱ्या रेजिस्टन्ससाठी कुठे दिसते तुम्हाला व्हॅल्यू नाही. तर तिसऱ्या रेजिस्टन्ससाठी आपण आयदर काय करू शकतो, दोन मेथड असतात. एक, दोन रेजिस्टन्सचं पॅरलल कॉम्बिनेशन पहिले काढून घ्या, त्यानंतर तिसरा जो आहे तो ज्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला पॅरललमध्ये कनेक्ट करा. म्हणजे काय होईल, पहिले आपण R1 R2साठी 50 आणि 60साठी पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स काढायचा, त्यानंतर परत तो 70ला पॅरलल कनेक्ट करायचा. का, कारण या 50 आणि 60चा जर आपण पॅरलल काढला तर त्याचं सिंगल रेजिस्टन्समध्ये कन्व्हर्जन होऊन जाईल. ते दोन्ही या दोघांचं जे इक्विव्हॅलेंट आहे 50 आणि 60चं तो 70ला पॅरलल घ्यायचा. समजताय ना? पण या मेथडमध्ये खूप टाईम जातो. त्यापेक्षा एक सिंपल मेथड आहे की आपण डायरेक्ट जो कॉम्बिनेशन ऑफ 3 रेजिस्टन्सेस आहे त्याचा फॉर्म्युला यूज करू. आर इक्विव्हॅलेंट जर 3 रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्याचा आर इक्विव्हॅलेंट म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, R1 इंटू R2 इंटू R3 अपॉन R1 R2 प्लस R1 R3 प्लस R2 R3. हा जर फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला खूप पटकन आणि फास्ट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढता येतील 3 रेजिस्टन्ससाठीचे. समजतंय? मग आपण फक्त यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करू. R1 किती आहे 50, R2 किती आहे 60 आणि R3 किती आहे 70. तर 50 इंटू 60 इंटू 70 डिवाइड बाय 50 इंटू 60 प्लस 50 इंटू 70 प्लस 60 इंटू 70. हे काय आहे R1 R2 R3च्या व्हॅल्यू. तर हे जर आपण सॉल्व केलं तर काय येईल, 50 इंटू 60 इंटू 70 काय आहे 2,10,000 आणि यांच्या व्हॅल्यूज काय येतील, फर्स्ट 50 इंटू 60ची काय येईल 3,000, 50 इंटू 70ची काय येईल 3,500 आणि 60 इंटू 70 काय येईल 4,200. तर यांची ॲडिशन किती येईल 10,700. तर 10,700 कशाला डिवाइड करायचं आहे, 2,10,000ला 10,700ने डिवाइड केलं तर आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय येईल 19.63 ओम्स. पण इथे जर आपल्याला कॅल्क्युलेटर यूज करावं लागला असेल तर तुम्हाला जे MPSCमध्ये क्वेश्चन येईल त्यामध्ये ते व्हॅल्यूज अशा देतील की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही. जे व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येतील. तर आता आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती किती आहे 19.63 ओहम्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे 50 60 आणि 70 जे ओहमचे जे रेजिस्टन्सेस आहे त्याला जर आपण सिंगल रेजिस्टन्सने जर रिप्लेस केलं तर त्या सिंगल रेजिस्टन्सने रिप्लेस केलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय राहील
19.63 ओहम्स. तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, करंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर करंटचा फॉर्म्युला परत काय आहे, I इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही किती आहे 230 वोल्ट. रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली 19.63 ओहम्स. तर इथे टोटल करंट किती येईल 11.72 एम्पियर. समजलं. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय करायचं, जर दोन रेजिस्टन्सेस असतील तर त्याचा फॉर्म्युला काय पॅरलल कॉम्बिनेशनचा, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सचा R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. आणि 3 असेल तर काय येईल R1 इंटू R2 इंटू R3 अपॉन R1 इंटू R2 प्लस R1 इंटू R3 प्लस R2 इंटू R3. R इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करून घ्यायचा. त्यानंतर V अपॉन R केलं की लगेच आपल्याला करंटची व्हॅल्यू इथे मिळते. करंट कुठला आहे, टोटल करंट I, जो तिन्ही मधनं फ्लो होणाऱ्या करंटची काय असेल, ॲडिशन असेल. हे एक्झाम्पल समजलंय. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. कॅल्क्युलेट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स अँड करंट I. तर इथे बघा 10 ओहम, नेक्स्ट 10 ओहम आणि 20 ओहमचे जे दोन पॅरलल आहे, हे तिन्ही रेजिस्टन्स काय आहे 10 ओहम. हा या 20 ओहमची जे पॅरललची ब्रांच आहे 20 आणि 20ची, त्याला काय आहे सिरीजमध्ये आहे. आणि या दोघांना कोण सिरीजमध्ये आहे 10 ओहम. म्हणजे आपल्याला पहिले काय करावं लागेल, ही 20 आणि 20 ओहमची जी ब्रांच आहे पॅरलल. आता यामध्ये पॅरलल रेजिस्टन्सेस कोणते कोणते आहे, जे 20 ओहम आणि 20 ओहम आहे ते एकमेकांना काय आहेत पॅरलल आहेत. आणि ते जी पॅरलल कॉम्बिनेशनची ब्रांच आहे ती 10 ओहम आणि 10 ओहमला काय आहेत सिरीजमध्ये आहे. तर आपल्याला पहिले ही ब्रांच सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. ही ब्रांच जर सॉल्व्ह केली तर ह्या टोटल सर्किटचं कन्वर्जन कशात होईल, एका सिरीज सर्किटमध्ये याचं कन्वर्जन होईल. तर आपल्याला या दोघांची पॅरलल कॉम्बिनेशन करायचे असेल तर ही ब्रांच घेतली आपण 20 ओहम आणि 20 ओहम, याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपण फाइंड आउट करू. तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. R1 काय आहे 20 आणि R2 पण काय आहे 20 ओहमच आहे. तर आपला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येईल 20 इंटू 20 अपॉन 20 प्लस 20 म्हणजे 400 डिवाइड बाय 40. टोटल काय येईल 10 ओहम्स. तर या एक्झाम्पलवरनं तुम्ही बघा, जर रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू सेम असतील तर या दोघांचे पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स हा नेहमी हाफ असतो. काय दिसतंय तुम्हाला 20 आणि 20 ओहम रेजिस्टन्स काय आहेत पॅरलल आहेत. आणि या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स आपण फाइंड आउट केला, तो किती आला आहे 10 ओहम. तर ही एक शॉर्टकट ट्रिक आहे, नेहमी लक्षात ठेवा. दोन जर रेजिस्टन्सेस सिमिलर व्हॅल्यूचे पॅरलल कनेक्ट केलेले असतील तर त्यांच्या पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स काय असतो हाफ असतो. तर या दोघांचा जो पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स आहे तो काय होईल हाफ होईल. मग आपला टोटल रेजिस्टन्स काय राहील बघा, आपली जी ब्रांच आहे 20 आणि 20 ओहमची ती सिंगल एका 10 ओहमच्या रेजिस्टन्सने काय होईल रिप्लेस होईल. तर आता हा 10 ओहम कोणता आला आहे 20 आणि 20चा जो पॅरलल कॉम्बिनेशन आहे तो, आणि हा 10 ओहम तिसरा कुठला आहे थर्ड रेजिस्टन्स. तर हे तिन्ही काय दिसतं आपल्याला सिरीज कनेक्शन आहे. सिरीजचा फॉर्म्युला काय असेल मग R1 प्लस R2 प्लस R3. तर तिघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे तो किती येईल 30 ओहम्स येईल. तर आपण R इक्विव्हॅलेंट फाइंड केला, कसं केला समजलंय. 10 ओहम आणि 20 ओहमची ब्रांच पॅरलल होती म्हणून ही पॅरललची ब्रांच आपण पहिले सॉल्व्ह केली. त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला 10 ओहम. तर 10 ओहमने आपण ती पॅरलल कॉम्बिनेशनची ब्रांच रिप्लेस केली. तिघांचं जे ॲडिशन आहे ती किती आली 30 ओहम. तर आपल्या या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स आहे 30 ओहम. तर आपल्या सर्किटचा करंट फाइंड आउट करायचा असेल तर करंटचा फॉर्म्युला परत काय आहे व्होल्टेज अपॉन टोटल रेजिस्टन्स. व्होल्टेज किती आहे 50 वोल्ट आणि टोटल रेजिस्टन्स किती आहे 30 ओहम्स. तर करंट किती येईल 1.66 एम्पियर. समजलंय कसं केलं. तुम्हाला कुठल्याही एक्झाम्पलमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघूया. एक्झाम्पल काय आहे R इक्विव्हॅलेंट आपल्याला इथे फक्त फाइंड आउट करायचं, करंट फाइंड आउट करायचं नाही, कारण व्होल्टेज दिलेला आहे का नाही, फक्त R इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता हे सर्किट बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की हे सर्किट खूप मोठं आहे, पण हे सर्किट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला न पेन उचलावं लागेल न पेपर, कुठलंही कॅल्क्युलेशन न करता फक्त जर जे मागचे एक्झाम्पल आहे ते जर तुम्हाला समजलेले असतील तर हे जे सर्किट आहे ते तुम्ही विदाऊट कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करू शकतात, ते पण 30 सेकंडमध्ये. आता बघा या सर्किटमध्ये बघितल्यानंतर काय वाटतंय आपला, हा 8 ओहम पॅरलल आहे, 4 ओहम नंतर सिरीज आहे, परत 8 ओहम पॅरलल आहे, परत 4 ओहम सिरीज आहे, परत 4 ओहम पॅरलल आहे. तर हे सर्किट अशा प्रकारचे सर्किट जर तुम्हाला कधी विचारले तर हे सर्किट सॉल्व्ह करण्याची खूप सिंपल ट्रिक आहे. या सर्किटला लास्टपासून सुरुवात करायचं. लास्ट म्हणजे काय आहे, पहिले काय दिसतंय तुम्हाला, जे लास्टचे 4 ओहम आणि 4 ओहम आहे हे एकमेकांना काय आहे सिरीजमध्ये आहे का, जो करंट 4 ओहम मधनं येईल तोच नेक्स्ट 4 ओहम मधनं फ्लो होईल. तर आपण काय करूया फक्त हे पहिले 4 आणि 4 ओहम सॉल्व्ह करून घेऊ. तर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय असतं R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2.
तर हे 4 आणि 4 काय आहेत, एकमेकांना सिरीजमध्ये आहे. तर दोघांचं सिरीज कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स काय येईल, 8 ओहम्स येईल. म्हणजे या दोघांचे जे रेजिस्टन्स आहे तो आपण एका सिंगल रेजिस्टन्सने रिप्लेस करू शकतो. तर 4 + 4 काय येईल, 8 ओहम्स. तर हा जो 8 ओहम आहे तो 4 ओहमच्या ऐवजी एक रिप्लेस करू. आता काय दिसतंय की ही जी रिप्लेस केलेली ब्रांच आहे 8 ओहम, ती नेक्स्ट 8 ओहमला काय दिसते आपल्याला, पॅरलल दिसते. दोघांची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. आपण मागच्याच एक्झाम्पलमध्ये काय बघितलं होतं, दोन जर सेम रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये कनेक्ट केले तर दोघांची व्हॅल्यू काय होते, हाफ होते. तर हे 8 ओहम आणि 8 ओहम जर पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत तर ह्या दोघांची व्हॅल्यू काय येईल, दोघांची पॅरलल कॉम्बिनेशन हाफ होईल. म्हणजे काय होईल, सिंगल रेजिस्टन्सने रिप्लेस होईल, ज्याची व्हॅल्यू किती असेल, हाफ. 8/2 किती येईल, 4 ओहम. तर नेक्स्ट आपलं सर्किट कसं डिराईव्ह होईल, मग ह्या 8 आणि 8ला आपण सिंगल 4 ओहम रेजिस्टन्सने रिप्लेस करू शकू. आता बघा काय आहे, परत सेम जे 4 ओहम आणि 4 ओहम आहे हे एकमेकांना काय आहेत, सिरीज आहेत. का, कारण जो फर्स्ट 4 ओहमचा एंडिंग पॉईंट आहे तो नेक्स्ट 4 ओहमचा काय आहे, स्टार्टिंग पॉईंट आहे. आणि दोघांमधनं फ्लो होणारा करंट काय आहे, सेम आहे. त्यामुळे हे दोन्ही रेजिस्टन्स काय आहेत, सिरीज कनेक्शनमध्ये आहेत. तर दोघांचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स परत काय येईल, 8 ओहम्सच येईल. तर हे दोन 8 ओहम्स परत काय आले, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत. तर या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन परत काय येईल, मग या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आपण काय बघितलं आहे, जेव्हा दोन सिमिलर रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतात तेव्हा दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येतो, हाफ होतो. तर यांचं काय आलेलं आहे, हाफ झाल्यानंतर किती येईल, मग 4 ओहम येईल. तर आपला टोटल आर इक्विव्हॅलेंट किती आहे, 4 ओहम. आन्सर. आता बघा हे जर सर्किट तुम्हाला असं बघितलं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं, खूप हार्ड सर्किट आहे, सॉल्व्ह करता येणार नाही. पण जर तुम्हाला सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन माहीत असेल तर तुम्ही कुठलंही सर्किट इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर आय होप की तुम्हाला आजचे सर्व न्यूमेरिकल समजले असतील. आजचे जर न्यूमेरिकल तुम्हाला समजले असतील तर तुम्हाला कुठल्याही न्यूमेरिकलमध्ये कुठल्याही सर्किटमध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इझिली फाइंड आउट करता येतील. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण करंट डिव्हिजन रूल आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल बघू आणि किर्चॉफ्स लॉज एंड करूया. DC सर्किट आपल्याला नेक्स्ट 10 डेजमध्ये कंप्लीट करायचं आहे. पण कंप्लीट करताना ते असं कंप्लीट करायचं की कुठलंही सर्किट जरी तुम्हाला विचारलं तरी त्याचं तुम्हाला सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काही एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की चेक करा आणि ते सॉल्व्ह करून त्याचे आन्सर्स कमेंटमध्ये टाका. जर काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. जर तुम्हाला काही अडचण आली तर आपण ते एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये परत सॉल्व्ह करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, करंट डिव्हिजन रूल आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल. त्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल, चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन क्लिक करावं लागेल. म्हणजे मी जेव्हा लेक्चर अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.